नंतर एक धक्कादायक बातमी आहे। मनाविरुद्ध प्रेम विवाह केला म्हणून बापानंच पोटच्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार जळगावच्या चोपडामध्ये घडलाय। एका लग्न समारंभासाठी आलेली मुलगी आणि जावयावर या बापानं गोळीबार केला। त्यामध्ये गर्भवती मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर जावई गंभीर जखमी झाला। मनाविरुद्ध प्रेम विवाह, बापाचा मुलीवर गोळीबार। चोपड्यातील धक्कादायक प्रकार, गोळीबारात जावई गंभीर जखमी। आपली उच्च शिक्षित मुलगी तृप्तीनं कमी शिकलेल्या मुलाशी अविनाशशी केलेला प्रेमविवाह किरण मंगले या निवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याला मान्य नव्हता। त्यानं डाव रचला आणि स्वतःच्या हातानं आपल्या 4 महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या केली। चोपड्यामध्ये एका लग्न समारंभासाठी आलेल्या लेक आणि जावयावर मंगलेनं बेछूट गोळीबार केला। या तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश गंभीर जखमी झालाय। तिने काही दिवसापूर्वी एका आई वडिलांना विचारता तिने काही लग्न केलेलं होतं। त्याचा राग म्हणून त्यांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी मुलीला मारण्यासाठी आले, पण त्यांनी सरासर गोळीबार केल्यामुळे एक दुसरी महिला सुद्धा जखमी झाली आणि ती मुलगी त्यांची मुलगी आहे ती आम्हाला माहीत नाही आहे, पण एक महिलाला गोळी लागलेली आहे, ती जागेवर ती मरण पावलेली आहे। अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होता। हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होते। किरण मंगलेनं केलेल्या गोळीबारात हळदी समारंभासाठी आलेली एक महिलाही जखमी झाली। त्यानंतर संतप्त जमावानं मंगलेला पकडून चांगला चोप दिला। यात मंगले जखमी झालाय, त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एका बापाच्या या संतापानं सगळेच हादरून गेले। खरं तर तृप्ती आणि अविनाश एकाच जातीचे, एकाच समाजाचे, इतकंच काय तर दोघंही नात्यातलेच होते। वैद्यकीय शिक्षणासाठी तृप्ती पुण्याला गेली आणि तिथं तिचे आणि अविनाशचे प्रेम संबंध जुळले। नात्यातील असल्यानं वडील नकार देणार नाही असा तृप्तीला विश्वास होता, पण मुलीला डॉक्टर बनवायचं स्वप्न पाहणाऱ्या वडिलांनी कमी शिकलेल्या अविनाश सोबत लग्नासाठी स्पष्ट नकार दिला। तृप्तीनं त्यांचं ऐकलं नाही आणि पुण्यात जाऊन अविनाशशी लग्न केलं आणि हाच राग त्यांच्या मनात राहिला। 4 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या तृप्तीचा याआधी माहेरच्यांनी गर्भपात करून घेतल्याचं तिच्या सासूनं सांगितलं। महिन्यात गेली होती तिला पहिल्या बाळाला, त्यावेळेस तिला सिझर करून बाळ मारून टाकलं होतं, आमचं बाळ खाली करून टाकलं। मग त्यावेळेस मी तिला विचारलं होतं की तू सगळं झाल्यानंतर परत पुन्हा का आली माझ्या मुलाच्या आयुष्यात, नको परत जातो, पण ती म्हणाली की नाही, मी तुमच्या मुलाशिवाय जगूच शकणार नाही। सध्या किरण मंगले आणि अविनाश वाघ दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चोपडा पोलिसांनी या प्रकरणी किरण मंगलेवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि गोळीबाराचा गुन्हा दाखल केलाय। याच मंडपामध्ये आज अविनाशच्या बहिणीचं मोठं धूमधडाक्यात लग्न होणार होतं, परंतु आपण बघू शकतायत की या ठिकाणी आता मंडप सोडला जातोय। समाज मन सुन्न झालेला आहे की आपण आधुनिक युगामध्ये देखील मुलीचा प्रेमविवाह पचवू शकत नाहीये। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।